दादांसाठी पुतण्या लढतोय, प्रत्येकाला नडतोय झुंजार रोहित पवार। सत्ता, संपत्ती, पद आणि प्रतिष्ठा। राजकारणात जेव्हा एखादा मोठा नेता जगाचा निरोप घेतो तेव्हा त्याच्या मागे कोट्यवधी रुपयांचं साम्राज्य असतं, पक्षाची सत्ता असते आणि वारसा हक्काची लढाई असते। पण त्या माणसाच्या आत्म्याला न्याय देण्यासाठी किती लोक रस्त्यावर उतरतात हे महत्त्वाचं असतं। 28 जानेवारी 2026 हा तो काळा दिवस होता जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत झाला। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एका गूढ संशयास्पद विमान अपघातात महाराष्ट्राला सोडून गेले। दादांच्या निधनानंतर काय घडलं? बारामती शांत झाली का? तर दादांच्या निधनानंतर महाराष्ट्राचं राजकारण बदललं। आज राज्याच्या सत्तेत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत। दादांचा मुलगा देशाच्या संसदेत खासदार म्हणून दिल्लीत बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण सूत्र, पक्षाचा निधी, पक्ष नाव आणि चिन्ह आज दादांच्या दोन्ही मुलांच्या हातात आहे। आणि देशाच्या राजकारणातलं हिमालया एवढं मोठं नाव स्वतः चुलते शरदचंद्र पवार साहेब राजकारणात सक्रिय आहेत। पण एक अत्यंत कटू सत्य आज महाराष्ट्राच्या जनतेला सतावत आहे। ज्या माणसानं आयुष्यभर स्वतःच्या कुटुंबाला, मुलांना आणि पक्षाला सत्तेच्या शिखरावर बसवलं, त्या दादांसाठी आज सत्तेत बसलेलं त्यांचं स्वतःचं कुटुंब मूग गिळून गप्प आहे। ज्यांच्या हातात सत्ता आहे ते चौकशीची साधी मागणी करायला घाबरत आहेत। ज्यांच्या हातात पक्ष आहे ते शांत आहेत। पण या संपूर्ण कुटुंबात, या संपूर्ण राजकारणात एकच असा तरुण रक्त असलेला पुतण्या उरलाय जो थेट यंत्रणांना नडतोय, कुणालाही भिडतोय। तो म्हणजे अजितदादांचा पुतण्या रोहित पवार। अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी पुतण्या रस्त्यावर उतरलाय, पोलिसांशी भांडतोय, सीआयडीला जाब विचारतोय आणि सीआयडीच्या दारावर जाऊन आंदोलन करतो। म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्र एकच घोषणा देतोय, दादांसाठी पुतण्या लढतोय, प्रत्येकाला नडतोय झुंजार रोहित पवार। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। आज राज्याची राजकीय परिस्थिती काय आहे? अजितदादा पवार ज्या सरकारच्या काळात गेले त्याच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत। म्हणजे गृहमंत्रालय, पोलीस प्रशासन, राज्यातील गुप्तहेर यंत्रणा या सगळ्यांवर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींचा अप्रत्यक्ष का होईना पण काहीसा प्रभाव असू शकतोच। दादांचा मुलगा खासदार आहे। दिल्लीच्या संसदेत सरकारला जाब विचारण्याची ताकद त्यांच्याकडे आहे। संपूर्ण पक्ष त्यांच्या खिशात आहे। मग प्रश्न हा पडतो की जर घरातील मुख्य व्यक्तीचा मृत्यू इतक्या संशयास्पद परिस्थितीत होतो तर हे कुटुंब अजून शांत का आहे? दुसरीकडे शरद पवार साहेबांचा शब्द आजही दिल्लीपासून गल्लीपर्यंत पाळला जातो। पण या संपूर्ण विमान अपघात प्रकरणात पवार कुटुंबातील या मोठ्या नेत्याकडून किंवा दादांच्या सख्या वारसांकडून कोणतीही मोठी आंदोलनं झाली नाहीत ना त्यांनी पोलिसांवर दबाव आणला। मग हा लढा एकाकी का पडला? दादांचे सख्खे वारसदार सत्तेच्या खुर्ची उभवण्यात व्यस्त आहेत का? त्यांना दादांच्या मृत्यूमागचं सत्य बाहेर येण्याची भीती वाटतेय की ते कुणाच्या तरी दबावाखाली आहेत? महाराष्ट्राच्या जनतेला आज हा प्रश्न पडलाय की ज्या दादांनी बारामतीसाठी, पक्षासाठी आणि कुटुंबासाठी रक्ताचं पाणी केलं, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण आपापली पदं सांभाळण्यात व्यस्त कसा राहू शकतो? पण म्हणतात ना, जेव्हा सगळे पाठ फिरवतात तेव्हा रक्ताचा खरा वारसदार कोण हे संकट काळात सिद्ध होतं। रोहित पवार, शरद पवार साहेबांचे नातू आणि अजितदादांचे पुतण्या। राजकीय दृष्ट्या रोहित पवार हे दुसऱ्या गटात आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, म्हणजे ते विरोधी पक्षात आहेत। पण जेव्हा काकांच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा रोहित पवारांनी राजकारण बाजूला ठेवलं, त्यांनी गट तट बाजूला ठेवले। त्यांनी केवळ एकच गोष्ट डोळ्यांसमोर ठेवली, माझे काका अजितदादा यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि तिथून सुरू झाला रोहित पवारांचा ऐतिहासिक झुंजार लढा। रोहित पवारांनी या लढ्यात स्वतःला झोकून दिलंय। ते फक्त AC रूममध्ये बसून ट्विट करणारे नेते नाहीत, त्यांनी थेट जमिनीवर उतरून काम सुरू केलंय। जेव्हा महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन आणि गृह खातं या प्रकरणाची साधी अपघाती मृत्यू म्हणून नोंद करून फाईल बंद करण्याच्या तयारीत होतं तेव्हा रोहित पवारांनी मुंबई गाठली, बारामती गाठली, CID ऑफिस गाठलं आणि या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाचा तपास झालाच पाहिजे यासाठी पोलिसांवर दबाव आणला। महाराष्ट्रात जेव्हा दबावामुळे FIR दाखल होत नव्हता तेव्हा हा पुतण्या शांत बसला नाही। त्यांनी थेट देशाची राजधानी दिल्ली गाठली। महाराष्ट्रात सत्ता महायुतीची आहे,
जिथं दादांचं कुटुंब स्वतः सत्तेत भागीदार आहे, पण तरीही तिथं FIR दाखल होत नाही, अशा वेळी रोहित पवारांनी एक मोठा राजकीय आणि कायदेशीर मास्टर स्ट्रोक खेळला. त्यांनी दिल्लीत जाऊन विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांच्याशी या संशयास्पद अपघातावर सविस्तर चर्चा केली आणि देशातील आघाडीच्या कायदेतज्ञांचा सल्ला घेतला. त्यानंतर रोहित पवारांच्या सातत्याच्या प्रयत्नांमुळे अखेर शेजारील राज्य असणाऱ्या कर्नाटकात या विमान अपघात प्रकरणी 0 FIR नोंदवण्यात आला. 0 FIR म्हणजे घटना कुठेही घडो, कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेता येतो आणि नंतर तो योग्य त्या तपास यंत्रणेकडे वर्ग केला जातो. महाराष्ट्रात जी फाईल दाबण्याचा प्रयत्न सुरू होता, ती फाईल रोहित पवारांनी कर्नाटकातून कायदेशीररित्या जिवंत केली. हा पहिला विजय होता त्या पुतण्याचा, जो आपल्या काकासाठी संपूर्ण व्यवस्थेशी लढला होता. लढाई इथंच संपत नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास राज्याच्या CID कडे गेला, पण CIDचा तपास मुंगीच्या गतीने सुरू होता. 4 महिने झाले तरी काहीच तपास नाही. अशा वेळी रोहित पवार गप्प बसणारे नव्हते. ते स्वतः पुण्यातील CIDच्या मुख्य कार्यालयात धडकले. त्यांच्या हातात होतं एक मोठं लोखंडी कुलूप आणि चावी. रोहित पवारांनी CIDच्या बड्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना खडसावलं. जर तुमच्याकडून तपास होत नसेल तर तुम्ही राजकीय दबावाखाली काम करत असाल तर या CID ऑफिसला मी स्वतः कुलूप ठोकणार. एका आमदारानं तपास यंत्रणेच्या कार्यालयात जाऊन असा इशारा देणं, यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं आणि रोहित पवारांनी ते करून दाखवलं. त्यांनी फक्त आंदोलन केलं नाही, तर त्यांच्या गुप्त सूत्रांकडून मिळालेले अनेक तांत्रिक पुरावे आणि ईमेल ID थेट CID अधिकाऱ्यांना सोपवले. याच दरम्यान रोहित पवारांनी एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला. तो खुलासा होता अशोक खरात आणि बारामतीमधील अघोरी पूजेचा. रोहित पवारांनी पुराव्यांसह आरोप केला की दादांच्या अपघातापूर्वी बारामतीतील त्यांच्या निवासस्थानाजवळ आणि शेतात अशोक खरात भोंदूबाबाच्या सांगण्यावरून अघोरी पूजा आणि काही अघोरी विधी करण्यात आली. हा काळ्या जादूचा प्रकार दादांना हानी पोचवण्यासाठी किंवा त्यांचा घातपात करण्यासाठी रचलेल्या षडयंत्राचा भाग होता का, हा प्रश्न रोहित पवारांनी जाहीरपणे उपस्थित केला आणि CIDला या खरात अँगलनं सखोल तपास करण्यास भाग पाडलं. विचार करा, ज्या गोष्टी स्वतः दादांच्या घरातल्या लोकांना शोधायला पाहिजे होत्या, त्या गोष्टी रोहित पवार शोधून काढतायत. आणि आता या लढ्याचा सर्वात मोठा आणि आक्रमक टप्पा आपण पाहतोय. आज रोहित पवारांनी थेट केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच CBIच्या कार्यालयाबाहेर रणशिंग फुंकलं. राज्यातील यंत्रणांवरून विश्वास उडाल्यानंतर रोहित पवारांनी या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला. रोहित पवार तिथे ओरडून सांगतायत की जर देशातील आणि राज्यातील सर्वोच्च यंत्रणा एका उपमुख्यमंत्र्याच्या मृत्यूचा तपास करू शकत नसतील तर त्या राजकीय दबावापोटी मुक्या आणि बहिऱ्या झाल्या असतील, तर अशा AC कार्यालयांवर कोट्यवधी रुपयांचा जनतेचा पैसा खर्च कशासाठी करायचा. या कार्यालयांना कुलूपच ठोकलेलं बरं. हे आंदोलन म्हणजे केवळ स्टंट नाही, हा एका पुतण्याचा आपल्या दिवंगत काकाप्रती असलेला प्रामाणिक आक्रोश आहे. रोहित पवारांचे प्रश्न अत्यंत तार्किक आहेत. त्यांनी सरकारला आणि तपास यंत्रणांना जे प्रश्न विचारलेत त्यांची उत्तरं आज कुणाकडेच नाहीयेत. विमान प्रवासाच्या अगदी शेवटच्या क्षणी पायलट का बदलण्यात आला? आधी ठरलेला पायलट अचानक बाजूला का झाला? विमानाचा टेकलॉक कुठं आहे? विमानाची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित झाली होती की त्यात काही फेरफार केले गेले होते? विमानतळावरील त्यावेळचं CCTV फुटेज का गायब आहे? विमानाचा ब्लॅक बॉक्स जो कधीही नष्ट होत नाही तो खरोखरच जळाला का, की तो मुद्दाम जळाल्याचं भासवलं जातं? या प्रश्नांची उत्तरं रोहित पवार यांच्यासह महाराष्ट्राला हवी आहेत. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन रोहित पवारांनी थेट VSR या विमान कंपनीवर निशाणा साधला. रोहित पवारांचा थेट आरोप आहे की या कंपनीच्या मालकांना आणि प्रमुखांना वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्यातील काही अतिशय मोठ्या शक्ती आणि बडे नेते पडद्यामागून सूत्र हलवत आहेत. म्हणूनच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. ही मागणी लावून धरणारे रोहित पवार हे एकमेव नेते आहेत. राजकारणात आपण नेहमी पाहतो भाऊ भावाचा वैरी होतो, पुतण्या काकाचा काटा काढतो. महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षात पवार कुटुंबातील फूट पाहिली, पक्षातली फूट पाहिली. अजितदादा एका बाजूला गेले, रोहित पवार दुसऱ्या बाजूला राहिले. निवडणुकीच्या मैदानात ते एकमेकांसमोर उभे ठाकले, पण जेव्हा मृत्यूने अजितदादांना हिरावून नेलं ना, तेव्हा रोहित पवारांमधील राजकीय नेता मागे पडला आणि त्यांच्यातला पुतण्या पुढे आला. रोहित पवारांना काय गरज आहे एवढं करायची? ते तर विरोधी पक्षात आहेत. अजितदादांच्या मृत्यूवर शांत राहून ते आपला राजकीय फायदा करून घेऊ शकले असते. दादांचा गट कसा कमजोर होईल हे पाहू शकले असते, पण नाही, त्यांनी हे केलं नाही. त्यांनी ठरवलं की माझे काका गेले, पण त्यांच्या मृत्यूमागचं सत्य समोर आलंच पाहिजे.
आज दादांची स्वतःची मुलं सत्तेच्या मोहापायी किंवा दबावापोटी गप्प असतील, पण रोहित पवार नावाचा हा काकाचा पुतण्या आजही आपल्या काकाच्या आठवणींना आणि त्यांच्या उपकारांना जागलाय. त्यांनी दाखवून दिलंय की नाती ही सत्तेपेक्षा आणि पक्षापेक्षा खूप मोठी असतात. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक संघर्ष झाले, पण आपल्या दिवंगत काकाला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण व्यवस्थेशी, स्वतःच्या कुटुंबाच्या शांततेशी आणि सत्तेतील बड्या नेत्यांशी दोन हात करणारा रोहित पवारांसारखा झुंजार पुतण्या यापूर्वी कधीच पाहिला नाही. म्हणूनच आज जनतेच्या मनातून हा आवाज येतोय की सरकारमध्ये पत्नी उपमुख्यमंत्री, मुलगा खासदार, पक्षाची सूत्रे मुलांच्याच हातात, चुलता शरद पवार, एवढं मोठं नाव, पण कोणीच बोलत नाही. दादांसाठी फक्त हा पुतण्या लढतोय आणि न्याय मिळेपर्यंत प्रत्येकाला लढतोय. तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांच्या या झुंजार भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा LS मराठी.